नव्हतं म्हणून आज चांगलं त्यांच्या आयुष्यात उगवलंय. आता इथून पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता? पालक आणि पाल्य. त्यासाठी आज पेरणी करावी लागेल. कालच्या पेरणीवर अवलंबून राहता येणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्याचं सुगंध व्हावं तर आज चंदन पेरावं लागेल. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जमिनी विकाव्या लागल्या तरी शिक्षणाला पैसे कमी नाही पडू द्यायचे. आपल्याच परतूरचं फार चांगलं उदाहरण मी द्यायला, माझे फार जुने मित्र आहेत डॉक्टर जंबुरे परिवारामध्ये गायकवाड साहेब मी सांगतो, आमचे परतूरचे नायब तहसीलदार आपले आणि आमचे गुरु साहेब, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मॅडम होत्या. त्यांच्या घरामध्ये 8 डॉक्टर आहेत. 4 भाऊ डॉक्टर आणि त्याची पत्नी सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या डॉक्टर आहेत. 8 डॉक्टर आहेत, MBBS MD. या संभाजीनगरात फार मोठं नाव आहे. पण मी डॉक्टर जंबुरी परिवाराचं ऑब्झर्वेशन केलेलं आणि ते माझे बालमित्र आहेत. त्यांच्या घरीच मी वाढलेलो आहे. 1 रुपयाची सुद्धा जमीन घेऊन नसेल ठेवली त्यांनी सर. मी स्वतः पाहिले. 1 रुपयाची जमीन नाही घेऊन ठेवली. ते स्वतः अधिकारी होते शेवटच्या टप्प्यामध्ये आणि मॅडम शिक्षिका होत्या. 1 रुपया त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या पाल्यांच्या शिक्षणावर खर्च केला. सगळी मुलं फ्री सीटमध्ये लागली, पण प्रत्येक पै आणि पै त्यांचा शिक्षणासाठी गेला. हे आपल्याला करावं लागेल. 3, 4, 5 वर्ष पाल्यावर खर्च केला, पाल्याला वेळ दिला ना, पाल्य करतं. म्हणून जेन जी आहे ना, म्हणजे तुम्हाला एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही पिढीनं आपल्यापेक्षा 4 बोट पुढे विचार करते. मी माझ्या मुलावरनं पाहतो, म्हणजे इतकं पटकन ग्रास असतो ना त्यांचा. मिसाळसाहेब 1 मिनिटात त्यांना परिस्थिती कळते. पटकन पुढं काय घडणार आहे याचा अंदाज त्यांना येऊन जातो. टेक्नॉलॉजी तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. आपल्याला एक मोबाईल घेतात, 2 वर्षे आपल्याला फंक्शन माहीत नसतात. ते पहिल्या दिवशी त्या मोबाईलचं ऑपरेशन करून टाकतात. सगळं माहीत असतं त्यांना. आणि कधी मोबाईल ह्याच्या अगोदर हातात घेतला पण नसेल, पण ऑपरेशन करून टाकतात. इतकी ती टॅलेंटेड आहे. फक्त आता जसं शेळके सर, नवल सर म्हणत होते की त्यांना दिशा देणं फार गरजेचं आहे. म्हणजे जसं एखादी अणुमधली ऊर्जा असते, त्याचा अणुबॉम्बही तयार करता येतो आणि अणुऊर्जा पण तयार करता येतो. विध्वंसही होऊ शकतो आणि विधायक कामही होऊ शकतो. त्यांना चौथा महत्त्वाचा मुद्दा, त्या टॅलेंटला दिशा देणं फार गरजेचं आहे. 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त त्यांना परीक्षार्थी नाही बनवायचे. आज मी घरी आल्या एक दिव्य मराठीला बातमी, माझे वडील मला सांगत होते, अरे बघ तुझ्या संभाजीनगरला असं घडलं. म्हटलं काय झालं? तर ती बातमी अशी होती जी काल तुम्ही सोशल मीडियाला बघितली पण असेल, की एक 20 वर्षाचा तरुण की जो एका डोंगरावर गेला आणि त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. वडील त्याला वाचवायला गेले. वडीलही त्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या खाली डोंगरावर